नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण? चला तर आजच्या या नवीन कथेला सुरुवात करूयात. कोकणातल्या समुद्रकिनारी असलेला तो अवाढव्य वाडा, बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि वाड्याच्या आत पसरलेली एक मादक शांतता. माझे नाव राधा, वय 25. पण लग्नाच्या 6 वर्षात माझं शरीर आणि मन एका उबदार स्पर्शांसाठी आसुसलेलं होतं. माझा पती आर्यन बिझनेसच्या नावाखाली कायम बाहेर असायचा. घरी असला तरी त्याला माझ्या मऊ शरीरापेक्षा त्याच्या लॅपटॉपमध्ये जास्त रस असायचा. रात्रीच्या वेळी जेव्हा मी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा तो मी थकलोय म्हणून पाठ फिरवून झोपून जायचा. पण या वाड्यात एक अशी व्यक्ती होती ज्याच्या नजरेत माझ्यासाठी कमालीची ओढ होती. ते म्हणजे माझे सासरे प्रतापराव. वयाची 60 असूनही त्यांचं शरीर खूप कमालीचं आणि पिळदार होतं. रुंद छाती, रांगडा आवाज आणि डोळ्यात एक अशी भूक जी मला आरशासमोर उभं राहिल्यावर स्वतःमध्येही दिसायची. पावसाळ्याची ती रात्र होती. आर्यन आठवड्याभरासाठी मुंबईला गेला होता. बाहेरील पावसाचा जोर वाढत चालला होता आणि सोसाट्याचा वारा वाड्यांच्या खिडक्यांवर आदळत होता. मी हॉलमध्ये बसून रेडिओवर आज जाने की जिद्द ना करो हे गाणं ऐकत होते. गारव्यामुळे मी अंगावरती एक पातळ, आरपार दिसणारी रेशमी ओढणी घेतली होती, जी माझ्या शरीराच्या वळणांना स्पर्श करत होती. अचानक माझ्या मानेवर कुणाचे तरी गरम श्वास जाणवले. मी मागे वळले तर प्रतापराव उभे होते. त्यांच्या अंगात एक फक्त पांढरा सदरा होता, ज्याची वरची 2 बटणं उघडी होती. त्यांच्या डोळ्यात आज एक वेगळीच नशा होती. राधा, तू आज खूपच मादक दिसतेस, ते अगदी माझ्या जवळ येऊन पुटपुटले. त्यांच्या त्या रांगड्या आवाजाने माझ्या अंगावरती काटा आला. त्यांनी आपला मोठा आणि खरखरीत हात हळूच माझ्या उघड्या पाठीवरून फिरवला. हळूच माझ्या उघड्या पाठीवरती फिरवायला सुरुवात केली. त्यांच्या त्या स्पर्शातील ती गरमी माझ्या शरीरात वीज बनवून धावू लागली. अनेक वर्षापासून जो स्पर्श मला मिळत नव्हता, तो आज हे 70 वर्षाच्या गृहस्थ मला देत होते. दादा, हे काय करताय तुम्ही? मी कुजबुजले, पण माझा आवाज मला साथ देत नव्हता. हे तुझ्या नशिबात नव्हतं, तेच मी तुला देऊन पाहतोय, असं म्हणत त्यांनी मला हळूच आपल्याकडे ओढलं. माझ्या कमरेवरती हात ठेवला आणि मला त्यांनी जवळ घेतलं. तेव्हा माझ्या काळजाची धडधड इतकी वाढली होती की काही सांगू तुम्हाला. इतक्यात लाईट गेली. संपूर्ण वाडा काळोखात बुडाला होता. आता फक्त पावसाचा आवाज आणि आमचे वाढलेले श्वास ऐकू येत होते. अंधारात प्रतापरावांनी मला भिंतीला टेकवलं. त्यांचे हात माझ्या कमरेवरती घट्ट आवळले होते. त्यांनी आपला चेहरा माझ्या मानेच्या जवळ नेला आणि तिथे एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांनी ओला स्पर्श केला. त्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक प्रचंड लाट उसळली होती. मीही नकळत त्यांचे केस आपल्या बोटांनी कुरवाळू लागले. त्यांनी हळूच माझ्या कानाचा कोपरा आपल्या ओठांनी चावला. राधा, तुझं तारुण्य अशाच एकाकी रात्रीमध्ये वाया घालवू नकोस. त्यांच्या या शब्दांनी माझ्यातली सर्व बंधनं तोडून टाकली. मी त्यांना घट्ट मिठी मारली. त्यांच्या छातीच्या उबदारपणामुळे मला एक वेगळाच थरार जाणवला होता. त्यांनी मला उचलून घेतलं आणि सोफ्यावरती हळुवारपणे झोपवलं. अंधारात त्यांचं शरीर माझ्या शरीरावरती स्थिरावलं होतं. त्यांच्या स्पर्शात एक अशी भूक होती जी मला घायाळ करत होती. त्यांनी माझे दोन्ही हात आपल्या हातात पकडले आणि माझ्या डोळ्यात बघत म्हणाले, आज या वाड्यात भिंतीही आपल्या या गुपिताची साक्ष देतील. त्या रात्री वाड्यात, त्या कोपऱ्याच्या वाड्यात 2 एकाकी जीव एकमेकांच्या मिठीत विरघळून गेले होते. तो स्पर्श, ती ऊब आणि तो थरार मी आजवर कधीच अनुभवला नव्हता. खूप जोरजोरात आणि मसालेदार असा तो अनुभव होता. मी तर पार घामाने भिजून गेले होते आणि ते थांबतच नव्हते. त्यांनी जोर इतका वाढवला होता
त्यांनी जोर इतका वाढवला होता की मला खूपच मजा येऊ लागली होती. त्यानंतर आम्ही थकून गेलो आणि आम्ही तेव्हा झोपी गेलो. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्यप्रकाश खिडकीतून आत आला तेव्हा प्रतापराव माझ्या शेजारी बसले होते. त्यांनी माझ्या कपाळावर एक प्रेमाचं चुंबन घेतलं. त्यांच्या नजरेत आता एक प्रकारची तृप्ती झाली होती. राधा, आर्यनचा आता विचार सोडून दे. त्याला बाहेरच्या जगात सुख मिळालं असेल, पण तुला जे हवंय ते आता या वाड्यात कायम मिळत राहील, ते हसत म्हणाले. त्याच दुपारी आर्यनचा फोन आला. राधा, मी कायमचा मुंबईला शिफ्ट होतोय. मला सोनालीसोबत राहायचं आहे. तुला जे हवंय ते तू करू शकतेस. आर्यनचं हे वागणं माझ्यासाठी एक प्रकारची मुक्तीच होती. जो पती मला सुख देऊ शकला नाही त्याने मला मुक्त केलं होतं. पण आता मी एकटी नव्हती बरं का. प्रतापरावांनी मला पुन्हा एकदा जगण्याची नवी उमेद दिली होती. आता आमच्या रात्री केवळ अंधारातल्या नव्हत्या, तर त्या प्रेमाच्या आणि अधिक आगाऊ नात्याच्या होत्या. सासरा आणि सून या नात्याच्या पलीकडे आम्ही 2 प्रेमी झालो होतो. ज्या सुखासाठी मी 6 वर्ष आसुसलेले होते, ते सुख मला आता प्रतापरावांच्या रांगड्या मिठीत मिळालं होतं. आज जेव्हा मी आरशासमोर उभी राहते तेव्हा मला स्वतःचा अभिमान वाटतो बरं का. आज मी आता कोणाची तरी उपेक्षित पत्नी नव्हती, तर या वाड्याची आणि प्रतापरावांच्या हृदयाची राणी होती. समाजाचे नियम आणि वयाचं बंधन या नात्यासमोर फिक्कं पडलं होतं. कोकणाच्या त्या पावसाने आणि वाड्याच्या त्या एका रात्रीने आमचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं होतं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन आगाऊ कथेमध्ये. धन्यवाद.